हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी शिमग्यानिमित्त गावी आलेले आहे। तर पालखीची खूप तयारी चालू आहे आता गावी आणि पहिली सुरुवातच झालेली आहे घराचं अंगण सारवण्यापासून। तर सकाळी सकाळी आता आम्ही अंगण सारवायला सुरुवात केलेली आहे। तर मी पहिल्यांदाच शेणाने सारवणार आहे। खूप सारे शेण घेतलेलं आहे आणि त्यात आता पाणी मिक्स करून ते शेण पूर्णपणे कालवणार आहे आणि कालवून झाल्यानंतर ते पूर्ण अंगणात पसरवणार आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पारंपरिकरित्या जे आपण अंगण शेणाने सारवतो तर ते खूप पवित्र मानलं जातं आणि शेणाने सारवलेलं अंगण हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं काम करतं।
एक औषधासारखं काम करतं. ते परंपरागत चालू आलेलं आहे. तर काही ठिकाणी आता ते खूप प्रमाणात लुप्त झालेलं आहे. पण मला असं वाटतं की अंगण हे शेणाने सारवलेलंच असावं. शेणाने सारवलेलं अंगण हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी असायचं. पण आता ते प्रमाण वाढत चाललं आहे, कारण की ही परंपरा आता लुप्त होते. तर पहा, माझं अंगण आता बरंचसं पूर्ण सारवून होत आलेलं आहे. मला खरं तर खूप एक्साइटमेंट होती शेणाने अंगण सारवण्याची. तर ती माझी एक्साइटमेंट आता पूर्ण झाली. खूप छान वाटलं अंगण सारवताना. मला अंगण सारवण्यासाठी फुल टिप्स देणारी माझी बहीण. तर मी तिचे खूप आभारी आहे की तिच्यामुळे मला खूप छान प्रकारे अंगण सारवता आलेलं आहे. तर शेणाने अंगण सारवण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे गारवा टिकून राहतो. उन्हामध्ये आपल्याला बिलकुल पायाला चटके लागत नाहीत. तर हा त्याचा खूप चांगला फायदा आहे. मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असं हे अंगण असायलाच पाहिजे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.